कार मंडळी, तर मी पर्यटनवीर. तर आज मी लोहारे गावठण या माझ्या गावी आलेलो आहे. तर आमचा मंडळ आहे जय हनुमान युवा मंडळ. तर आज गणपती बाप्पा विसर्जनाची फुल तयारी चालली आहे. तर आता आम्ही चाललेलो आहे. तर सगळं मंडळ वगैरे तयार करणार. तर आज जेवढा पण एन्जॉय किंवा जे काय आम्ही केलेली आहे सगळं जे काय ते दाखवणार आहे. तर तुम्ही पण आमच्यासोबत असं सोबत राहा. तर तुम्हाला दाखवतो, चला. गणपती बाप्पा मोरया मोरया. तर हे सगळे गँग आमचे मंडळाचे सगळे कार्यकर्ते. तर आज आपण काय काय करणार आहे किंवा काय एन्जॉय करणार आहे सगळं तुम्ही सांगू शकता 2 शब्दात. आपल्या अध्यक्ष इथे अवेलेबल नाहीत, तर कार्यकर्त्यांनी सांगू. आमच्या मंडळाचे सचिव आहेत. त्याचा कॅमेरा असल्यामुळे थोडंसं त्यांना फेस करता येणार, तरी पण मी त्यांच्याकडून घेतो. हा 1 मिनिट तो लास्ट होतो. तर आपला एक कार्यकर्ता आहे म्हणजे आमचा माझा भाऊ विनायक दादा. तर आज आपण काय या जंगी बल्टमध्ये काय करणार किंवा जे आपण जे नियोजन केलंय विसर्जनाचं, तर आज काय काय करणार आहे आपण थोडी आपल्या नियोजन आहे ते सालाबाद प्रमाणे सारखंच आहे. आम्हाला माहिती आहे आपल्या पब्लिकला पण. काय तुम्ही बोलताय 2 शब्द सांगा की काय करता. जे आपलं जे नियोजन आहे ना ते आपण जे दरवर्षी करतो त्याच्यापेक्षा ह्यावर्षी आपल्याला काहीतरी वेगळं करायचं आहे. ते वेगळं असं असेल की नक्कीच आपले जे तुमचे फॅन वगैरे आहेत ते बघून खूप म्हणजे आनंद घेतील त्या गोष्टीचा. आपल्या पब्लिकला पण आपलं नियोजन आवडणार ना, आर्थिक दाखवलं जाणार आहे. त्याच्यामुळं जे काय असेल पुढे तर आपण भेटणार, जे काय असेल ते सगळं एन्जॉय करणार. अजून असं स्पेशल काय आता सुरुवात आहे. स्पेशल तुम्हाला तुम्ही चालू होईल ते तुम्हाला बघायला भेटेलच. ओके, चालेल. सांगण्यात आणि बघण्यात खूप फरक आहे. मंडळी असं सोबत राहा. तुम्हाला आता हळूहळू जो एन्जॉय करणार आहे तो तुम्हाला दाखवतो. आणि हा आमचा भाऊ सगळं आपलं मंडपाचं सगळं करत असतो. तर गावात आपल्या काही ऑर्डर असेल, काय लग्नाचं कुठं पुण्या मुंबई जिथं कुठं ऑर्डर पाहिजे असेल तर या भाऊला कॉन्टॅक्ट करा. काय कॉन्टॅक्ट नंबर असेल तर सांगून ठेवा. 7700099170. ओके, चला. तर मंडळी, तर आपलं असं सगळं नियोजन करताना तुम्हाला दाखवणार आहे जो काय एन्जॉय येतो. अजून एक मेन महत्वाचा माणूस आलाय, आमचा रावडी अण्णा बघा सोबत आहे. हे आपले फौजी, अजून आर्मी मॅन. तुम्ही काय 2 शब्द सांगू इच्छिता आपल्या बाबतीत? 2 शब्द सांगा. तुम्हाला काय बोलायचं? हाय, गणपती विसर्जनाची तयारी चालू आहे. आता सगळे कामात बिझी आहेत. आम्ही आता फुगे फुगवत आहोत आणि आमचे सचिव बघा हे फुगे जोडत आहेत. जोरात तयारी आहे. थोड्याच वेळात गणपती विसर्जनाचा कार्यक्रम सुरू होईल आणि आमच्या लाडक्या बाप्पाला आज आम्ही निरोप देणार आहे. वरुण राजा पण आज बरसत आहे इथे. तर बघू पुढे काय होतं. आता ही तयारी चालू आहे. मंडळाचे सर्व सभासद काम करत आहेत. आतमध्ये आहे हे 2 ट्रक सजवले जात आहेत. त्याच्यामध्ये आपण गणपती गौर ठेवणार आहोत. आता थोड्याच वेळात भाज्या पण सुरू होईल आणि तुम्ही बघा आमच्या नवतरुण युवा मंडळ लोहारे गावठी मिरवणूक. चला मंडळी, असं थोडं एन्जॉय करता करता आपण तुम्हाला भेटू. या घरी मंडळाची मेहनत. अरे बांधून टाका. काय मंडळी? हो मंडळी बोला. नमस्कार नमस्कार. या आमच्या सजावटीला तुमचा पण हातभार लागू द्या. जास्त काय बोलता येत नाही आम्हाला, कामात बिझी असल्यामुळे. निवांत आमची नंतर मुलाखत घेऊ शकता तुम्ही आमच्या म्हणजे तुम्हाला डेकोरेशन करून पाहिजे असेल तर आमच्याशी संपर्क साधू शकता. नाही, त्या डेकोरेशन वाल्याचा नंबर दिलाय मी याच्यात. त्याचा बी इंट्रो दिला याच्यात. छोटा मोठा मंडळी, मागाशी आपल्या मंडळाने सगळी जंगी तयारी केली आहे. आता सगळे प्रत्येक गावातून आम्ही आता इथनं जाणार आहे. गावातले सगळे एकजूट सगळे गणपती करणार, प्रत्येक घरातून सगळे बाहेर काढणार विसर्जनासाठी प्रत्येक घरातून. आणि जी आपली जी जुनी प्रथा आहे जी डोक्यावर घेऊन जायची, ती आता सगळी प्रथा सगळे घरातून सगळेजण गणपती अशी तसे डोक्यावर घेऊन सगळे घेऊन जाणार. आणि आपली इथून आमच्या मागाशी जिथं आम्ही डेकोरेशन करत होतो
जे तुम्हाला मी मगाशी तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं आहे, जिथं पोरापली डेकोरेशन तिथपर्यंत गणपती बाप्पा डोक्यावर घेऊन जाणार आहेत आणि इथून जे काय आम्ही एन्जॉय करू, जे काय क्षण असतील ते आपल्या व्हिडिओमध्ये भेटून जातील. ब्लॉग शेवटपर्यंत बघा, ब्लॉग खूप मजा आहे. लास्टपर्यंत बघा, खूप एन्जॉय. या कोकणातली जी परंपरा आहे ती तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय आणि तुम्ही बघा. गणपती बाप्पा मंगलमूर्ती, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती, मोरया, मंगलमूर्ती, अरे गणपती बाप्पा मंगलमूर्ती. तर आम्ही प्रत्येक घरात म्हणजे आवाडातलं जे आमचे गणपती असतात त्या गणपतीचं दर्शन घेतोय. बाहेर काढल्यानंतर जे दर्शन असतं ते. या की या पळत या. काय बोला. नाही, माझ्याकडे कॅमेरा. आम्ही पोलिसांनी देऊन उभा होतो. आता प्रत्येक घरामध्ये आम्ही आता दर्शन घ्यायला चाललोय. प्रत्येकाच्या आवाडामध्ये काय पुष्पमाळा फक्त त्याची फक्त एक थोडीशी आपली व्हिडिओ काढतो या मोबाईलमध्ये आणि त्यानंतर आपल्या ग्रुपवर सेंड करून दे. बाकी प्रकारे आमचा एक कार्यकर्ता आहे जो टोपी वाटप करतोय सगळ्यांना अख्ख्या गावावर. गणपती बाप्पा मोरया. चला टोपी घाला, टोपी. मंडळी आता प्रत्येक घरोघरी जे क्षण आहेत ते तुम्हाला मी दाखवणार आहे. तर चला आमच्या सोबत. गणपती बाप्पा मंगलमूर्ती.
नमस्कार मंडळी. तर ही आपली जुनी बाप्पाची परंपरा आहे, जी डोक्यावर घेऊन जाण्याची जुनी पद्धत आहे. लोक गाणी वगैरे बोलून किंवा असे वगैरे सगळं गाजर वाजर फटाके वाजर असं सगळं आम्ही गौराई गणपती आता सगळं घेऊन चाललंय. प्रत्यक्ष बाबूच्या बायकोला कसं जमलं? आमचे कार्यकर्ते कसे सगळे हेल्प करतात. अशा प्रमाणे आता आमच्या गावचे बारावडीचे अध्यक्ष म्हणजे आपले माझे बाबा आहेत अशोक नरे, त्यांच्यासोबत मी आता आहे. तर ही तुम्ही काय सांगाल आजच्या ज्या आगमनाची आणि आपली प्रथा वगैरे कसं? नमस्कार मंडळी. या गौरी गणपती उत्सवामध्ये आमच्या वाडवडिलांपासून ज्या काही प्रथा चालत आलेल्या आहेत त्या पद्धतीने आम्ही हे गणपती आणतो. गणेश चतुर्थीला गणपतीचं आगमन होतं आणि गौरीसोबत त्या गणपतीचं 6 ते 7 दिवसाचं यावर्षी 7 दिवसाचं जे विसर्जन आहे ते रीतिरिवाजाप्रमाणे आणि पंचांगानुसार ते आम्ही आज यावर्षी विसर्जन करत आहे. फक्त एकच आहे, आमची ही तरुण मंडळी जी आहे संपूर्ण याच्यामध्ये अग्रणी राहून महिला वर्ग सर्वांनी एक दिलानं एक विचारानं वाजत नाचत गाजत या मूर्तीच्या दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तशाच प्रकारे आयोजन केलेलं आहे आणि सर्व आनंदामध्ये सर्व गणेश भक्त गौराई भक्त हे आनंदामध्ये मग्न आहेत. चला गणपती बाप्पा. चला मंडळी, असेच खूप सारे क्षण घ्यायचे तुम्हाला आणि तुम्हाला मी दाखवत होतो पुढे.
अजून खूप जरा एन्जॉय करायला, अजून खूप सारे ठिकाणं करायचं, विषय सगळं करायचं. काय आत्याबाई कसं वाटतंय? छान वाटतंय ना? कसं वाटतंय तुम्हाला आज? कसं वाटतंय? छान ना? कसं नियोजन केलंय पोरांनी आपल्या?
मंडळी, तर आता इथं थोडासा ब्रेक घेतलाय. तर नाश्त्याला तर सगळे मंडळी आलेत. तर आपल्या सुरत भाऊचा बर्थडे बॉय कुठे? तर भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. बोला गणपती बाप्पा, गणपती बाप्पा. मंडळाकडे जाऊन आलोय आता, महिला मंडळाकडे चाललोय. तर महिला मंडळी आता नाश्त्याला थांबल्यात. तर कसं वाटलं आपलं नियोजन सगळं आपल्या मंडळाचं? तर बोला गणपती बाप्पा, मंगल मूर्ती. चला मंडळी, असंच खूप सारं धिंगाणा करायचं आहे. तुम्हाला दाखव, महिला मंडळांकडे आलेलं आहे, ते त्यांची झलक दाखवणार आहेत. तुम्हाला दाखवतोय. हा प्रॅक्टिस सेशन चाललेला आहे. अहो करा की चालू करा, मोठ्याने मोठ्याने. आवाज नाही, आवाज नाही.
ब्लॉगिंग करतो इथं. तर गणपती बाप्पाचा शूट वरून करण्यासाठी जो कसा नजारा आहे तो तुम्हाला मी दाखवतो. बघा लोहारेकरांची झलक. फायनली आमचं इथलं वरचं शूट झालेलं आहे. ब्लॉगिंग करताना तुमच्यासाठी जी मेहनत घेतोय तर त्यासाठी एक लाईक आणि शेअर सबस्क्राईब पाहिजे. खूप सुंदर असे क्षण घेतलेत ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघालच. आणि कसे वाटले हे कमेंटमध्ये पण तुम्ही नक्की सांगाल. आणि माझ्यासोबत आहे प्रेम, आपण माझ्यासोबत खूप मेहनत करतोय, मला सपोर्ट करतोय. अशी खूप सारी पब्लिक आहे आपल्यासोबत. अजून तुम्हाला क्षण दाखवतो ते तुम्ही बघू. तर इथून पुढं आता आम्ही जवळपास नदीच्या जवळ आलो आहे विसर्जन करायला. तर ना सगळ्या गणपतींना आता आपल्या गावातले जेवढे पण गणपती जे सगळे दिसले असतील ते सगळे इथं लाईनीमध्ये आम्ही ठेवणार. ठेवून झाल्यानंतर आरती वगैरे सगळं झाल्यावर मग बाप्पाला आपण निरोप देणार. बाप्पांना आपण लाईनीत ठेवलंय. आता इथून थोड्या वेळानंतर आपण आरती करणार आणि बाप्पाला आपण निरोप देणार आहे. आपण आता रावडे अण्णांना भेटणार आहे. रावडे अण्णा पुढची प्रोसेस जे काय असेल ते तुम्हाला सांगणार. नाही आता काय करणार आहे तुम्ही? ओके, आरती झाल्यानंतर विसर्जन. कैसा गगनी झळकला
पिवळं पतांबर कैसा गगनी गळकला गरडावर बैसोनी माझा कैवाला अशा प्रकारे आपल्या बाप्पाची आरती झालेली आहे. तर इथनं आपण थोड्या वेळातच बाप्पाला निरोप देऊ. तर मंडळी बाप्पाला आपण निरोप देणार आहे. तर काय कसं वाटतं? आम्ही सर्वजण आता गणपती बाप्पाचे विसर्जन करत आहोत आणि आमची सर्व मंडळी लोक इथं उभी आहेत. आणि गणपती बाप्पाला आता घेऊन आम्ही नदीवर जाणार आहे सर्वजण. गणपती बाप्पा सगळी बाप्पाच्या विसर्जनाची तयारी चालली आता पुढं. मी इथून चाललोय. तर इथं आमचे एक कार्यकर्ते भेटलेत, मयूर दादा. तर आता आपण आम्हाला बोलण्याची संधी मिळाली त्याबद्दल त्यांचे आम्ही आभारी आहोत आणि पुढील चालू राहू. असे खूप आपल्याला कार्यकर्ते भेटतात, खूप त्यांनी पण सहकार्य केलं. तर तुम्हाला आता पुढं अजून एक कार्यकर्ता भेटलाय. काय कसं नियोजन आहे आपलं? काय नाही, आता लाईफ जॅकेट देऊन आलोय. ओके, ही सगळी आपली मंडळी आहेत जी सगळे सपोर्ट करतात. दाखवतो तुम्हाला, बघा त्यांची तयारी बघा कशी चालली. मंगलमूर्ती पुढच्या वर्षी. तर ही सगळी मंडळी जी ती आपल्याला इथं लाईफ जॅकेट वगैरे सगळं सोय केलेली आहे मंडळींनी. आपल्या मंडळाचे सगळे कार्यकर्ते. तर सगळं हे नियोजन आहे, कारण की कोण बुड्या वगैरे नको म्हणून त्यांनी रशी वगैरे सगळं या व्यवस्था केली आहे. तर आता गणपती बाप्पाचा आपण निरोप घेणार आहे. तुम्हाला मी दाखवतो. हे बघा गणपती बाप्पा आले सगळे. बोला गणपती बाप्पा. मोरया. बोला गणपती बाप्पा. मंगलमूर्ती पुढच्या वर्षी. बोला गणपती बाप्पा. मंगलमूर्ती. बघा हे सगळे गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी घेऊन येत आहे. बाप्पाचं विसर्जन आता करायचं. गणपती बाप्पा. प्रकारे आपल्या गणपती बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे. तरी पुढच्या वर्षी आता बाप्पा आपले लवकर पुढच्या वर्षी यावेत म्हणून आपली सगळी मंडळी सोबत आहेत. तर गणपती बाप्पा मंगलमूर्ती. असेच खूप सारे व्हिडिओ आपण खूप सारे मजा एन्जॉय सगळं पुढच्या व्हिडिओत आपण भेटूया. आणि आपला व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला, सगळं चॅनलला आपला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला
जेवढं जास्तीत जास्त शेअर करतील तेवढं शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा आपला व्हिडिओ कसा झाला आणि काय झाला. चला म्हणजे बाय बाय, आपण भेटूया